नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो टीसीएस पॅटर्न आहे, तर त्या टीसीएस पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्व जे आपण आपल्या टीसीएस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि मुख्यतः पोलीस भरतीला विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे, बालहत्या प्रतिबंध गृह स्थापना कोणी केली? बालहत्या प्रतिबंध गृह स्थापना कोणी केलेली? विनोबा भावे, बाबा आमटे, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे। काय योग्य उत्तर असेल? महात्मा ज्योतिबा फुले। पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? सूर्याचे परिवलन, पृथ्वीचे परिवलन, ग्रहीय स्थिती, चक्रीय गती। पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतो? तर पृथ्वीचे परिवलन याच्यामुळे होतो। पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आपण बघूया। राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये जहाल मावळ अशी फूट पडली? कोणतं अधिवेशन होतं की ज्याच्यामध्ये जहाल आणि मावळ यांच्यामध्ये फूट पडलेली आहे? तर ते अधिवेशन होतं बघा 1907चं सुरत अधिवेशन त्याला आपण म्हणतो। म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील। पुढचा प्रश्न आपण बघूया। पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? 2012, 2013, 2014, 2015। कोणत्या वर्षी झालेली आहे? पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील 2014 मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली। पुढचा प्रश्न पहा काय? तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहे? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे, कारण काय आहे, जे समाजसुधारक आहे याच्यावर हमखास 1-2 प्रश्न तुम्हाला पडत असतात। तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण येईल? तर महात्मा ज्योतिबा फुले हे या नाटकाचे लेखक आहेत। त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न आपण बघूया। बघा, आपल्याकडे पोलीस भरती 2025 महत्त्वपूर्ण 1,500 प्रश्नाचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण PDF आहे। या PDF मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, रिजनिंग, अंकगणित, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, GK वरील प्रश्न हे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत। ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 88-88-69-0102 या मोबाईल क्रमांकावर फक्त 49 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे। व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट। महाराष्ट्र राज्यामध्ये किती मतदारसंघ आहेत? 88, 78, 105, 102। योग्य उत्तर याचं पर्याय नंबर 2 78 हे विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत। पुढचा प्रश्न आपण बघूया। घटक राज्यासाठी उच्च न्यायालय यांच्या संबंधीचे कलम कोणतं आहे? जे घटक राज्य आहे त्यासाठी जे उच्च न्यायालय याच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा 114, 214, 280। काय उत्तर असेल? पर्याय नंबर 2 214 हे घटक राज्यासाठी उच्च न्यायालयाचं कलम आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत? एकूण कटक मंडळे 6, 7, 8, 9। योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2 7 कटक मंडळ आहे महाराष्ट्र राज्यामध्ये। पुढचा प्रश्न आपण बघूया। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 4 पर्याय आहेत आणि मसुदा समितीचे अध्यक्ष तुम्हाला विचारले बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। यापैकी नाही कोण आहे मसुदा समितीचे अध्यक्ष? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणत्या समितीचे? तर घटना समितीचे अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न आपण बघूया। एप्रिल 2023 मध्ये पुढीलपैकी कोणत्या मंत्रालयाने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शहर सौंदर्य स्पर्धा पोर्टलचा शुभारंभ केला होता? कोणतं मंत्रालय आहे की ज्यांनी सौंदर्य स्पर्धा पोर्टलचा शुभारंभ केलेला आहे? गृह मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय, गृहनिर्माण आणि नागरी विभाग मंत्रालय। योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 गृहनिर्माण आणि नागरी विभाग मंत्रालय याने काय शहर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी शहर सौंदर्य स्पर्धा पोर्टलचा शुभारंभ केलेला आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। जमशेदपूर हे जे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? महानदी, सुवर्णरेखा, गंगा, कावेरी। काय उत्तर असेल? पर्याय नंबर 2 सुवर्णरेखा या नदीच्या काठावर असणारं शहर आहे जमशेदपूर। पुढचा प्रश्न आपण बघूया। गोपथ ब्राह्मण पुढील वेदापैकी कोणत्या वेदाशी संबंधित ब्राह्मण होते? गोपथ ब्राह्मण हे जे वेद दिलेले यापैकी कोणत्या वेदाशी संबंधित? बघा, यजुर्वेद,
ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. काय उत्तर असेल याचं? योग्य आणि अचूक उत्तर येईल याचं पर्याय नंबर 4, अथर्ववेदाशी संबंधित असलेले ब्राह्मण आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळते? सर्वात जास्त तांब्याचे साठा आढळणारा जिल्हा चंद्रपूर, पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॅडॅज यांच्या प्रॉपर्टी ऑफ अन ब्रिटिश रूल इन इंडिया ह्या पुस्तकाने ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या आर्थिक परिणामावर तीव्र टीका केली होती. कोणाचं पुस्तक होतं ते? प्रॉपर्टी अँड अन ब्रिटिश रूल. काय उत्तर असेल याचं? योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 1 दादाभाई नौरोजी यांच्या पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने काय केलं होतं? ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या आर्थिक परिणामावर तीव्र टीका केली होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित कोणते उद्योग असतात त्याला काय म्हणतात? नैसर्गिक साधन संपत्ती आधारित कोणते उद्योग असतात? प्राथमिक उद्योग, द्वितीय उद्योग, तृतीय उद्योग, चतुर्थ उद्योग. कोणते उद्योग येते? त्यावर येणारे उद्योग आहेत पर्याय नंबर 1 प्राथमिक उद्योग. हे काय? नैसर्गिक साधन संपत्ती आधारित असणारे उद्योग आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. ॲना लम्सडेन या अर्जुन पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला आहेत. त्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ॲना लम्सडेन कोणता खेळ खेळतात? बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, हॉकी. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 ॲना लम्सडेन ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? परिवलन गती, परिभ्रमण गती, ग्रहीय गती, चक्रीय गती. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? परिवलन गती असे म्हणतात. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. धबधबा आणि नद्यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे, म्हणजे कोणता धबधबा कोणत्या नदीवर आहे अशी जोड्या तुम्हाला द्यायला, योग्य जोडी तुम्हाला सांगायची. बघा, धुवाधार धबधबा नर्मदा नदी आणि शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदी. तर कोणत्या नदीवर कोणता धबधबा आहे? पर्याय बघा, 1 किंवा 2 यापैकी एकही नाही, केवळ 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, केवळ 1 बरोबर. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 3 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे. कारण धुवाधार धबधबा कुठे आहे? नर्मदा नदीवर आहे. आणि शिवसमुद्रम धबधबा कुठे आहे? तर कावेरी नदीवर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष तुम्हाला विचारलेले. कधी झालेले अधिवेशन? सन 1924 मध्ये झाले. कुठं झालेले? बेळगावला झाले. मग या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण राहिलेले? पहा, विनोबा भावे, सरदार पटेल, महात्मा गांधी किंवा यापैकी नाही. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 महात्मा गांधी हे 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले. पुढचा प्रश्न आपण बघूया. ड्युरंड चषक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट, टेनिस, हॉकी, फुटबॉल. ड्युरंड चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? लोखंड जे मूलद्रव्य याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? रासायनिक संज्ञा येईल याची पर्याय नंबर 1 Fe ही आहे लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा. मग के कशाची, Pb कशाची, Mg कशाची, या सुद्धा संज्ञा तुम्ही काय करा? पाहून ठेवा. पुढचा प्रश्न आपण बघूया. बास्केटबॉल कोर्टाबाबत खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? बघा, पहिलं विधान आहे बास्केटबॉल कोर्टची साईज, लाईन आणि एंड लाईन अनुक्रमे 28 मीटर आणि 15 मीटर रुंदीची असते. आणि दुसरं विधान काय आहे? बँक सपोर्ट पोल एंड लाईनपासून 2 मीटर दूर असतो. काय उत्तर असेल? 1 किंवा 2 यापैकी एकही नाही, केवळ 2 बरोबर आहे, केवळ 1 बरोबर आहे आणि 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे. काय उत्तर असेल याचं? योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर 2 केवळ 2 एवढंच योग्य आहे. काय? बॅक सपोर्ट पोल एंड लाईनपासून 2 मीटर दूर असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. जगबुडी ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाहते? जगबुडी ही नदी कोणत्या जिल्ह्याची? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, रायगड. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 रत्नागिरी या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे जगबुडी. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्लॅनेरिया खालीलपैकी कोणत्या प्राणी सृष्टीत येतो? प्लॅनेरिया खालीलपैकी कोणत्या प्राणी सृष्टीत येतो? बघा, स्टेनोफोरा, प्लॅनेल्मी, थेन्स,
कोएलेंटोरटा ओरिफेरा. योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2 प्लॅन्टी हेल्मिनथेन्स. पुढचा प्रश्न आपण बघूया. 7 बेटाचे शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं? 7 बेटाचं शहर सर्वांना माहिती आहे. मुंबई हे शहर, याला काय म्हणतात? 7 बेटाचं शहर म्हणतात. त्यानंतर 52 दरवाज्याचं शहर, त्यानंतर गुलाबी शहर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय पाहिजे? माहीत पाहिजे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पश्चिम किनाऱ्याच्या दक्षिणेकडे पट्टीला पुढीलपैकी काय म्हणतात? पश्चिम किनाऱ्याच्या दक्षिणेकडे पट्टीला काय म्हटलं जाईल? कन्नड पठार, मलबार किनारा, कोरोमंडल किंवा कोकण. योग्य उत्तर काय येईल त्याचं? मलबार किनारा असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या शहरामध्ये? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे या शहरामध्ये. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर आहे. पर्याय गलत झालेले पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सविता, सरिता, रत्नाकर, आद्री. कोणता शब्द येईल समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द? तर रत्नाकर. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर आहे. पुढचा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. राजाची स्तुती करणारा कोण असतो? असते प्रधान, भाट, सेनापती. राजाची जो स्तुती करतो तो कोण असतो? भाट असतो. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. आडकित्ता आणि खालबत्ता कोणत्या भाषेमधून मराठीत आलेले शब्द आहेत? आडकित्ता आणि खालबत्ता कोणत्या भाषेतून आलेले? तर कानडी भाषेतून आलेले. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी वाक्याचा काळ ओळखा. मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो म्हणजे काय येईल? अपूर्ण भूतकाळ. वाचत होता योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 अपूर्ण भूतकाळ. पुढचा प्रश्न आपण बघूया. निसंदेह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी आहे का व्यंजन संधी आहे का विसर्ग संधी आहे? कोणती संधी आहे? काय? निसंदेह याच्यामध्ये काय येईल? विसर्ग संधी आहे. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शिक्षकांनी मुलांना खेळण्यास सांगितले. कोणत्या प्रयोगाचे वाक्य आहे? शिक्षकांनी मुलांना खेळण्यास सांगितले. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. त्यानंतर यापैकी नाही. काय उत्तर असेल याचं? योग्य उत्तर आहे भावे प्रयोग. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोल्हाट्याचं पोळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लेखकाचे नावं तुम्हाला द्यायला. कोल्हाट्याचे पोर या पुस्तकाचे लेखकाचं नाव तुम्हाला सांगायचं. बघा. साने गुरुजी, आनंद यादव, विश्वास पाटील आणि किशोर काळे. काय योग्य उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 4 किशोर काळे हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता आहे? सूर्य शब्दाचा समानार्थी शब्द रवी, भास्कर, प्रभाकर. वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 वरील सर्व. रवी सूर्यालाच म्हणतो आपण, भास्कर सूर्याला म्हणतो, प्रभाकर सुद्धा सूर्याला म्हणतो. म्हणजेच योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातील.